झी 24 तास एक पाऊल पुढे। साताऱ्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे। दुष्काळाच्या या गंभीर स्थितीतही तब्बल 20 कोटींचं गेस्ट हाऊस कराडमध्ये बांधलं जात आहे। कराडमधली जनता दुष्काळाच्या झळा सोसत असताना सरकारी गेस्ट हाऊसवर एवढी उधळपट्टी कशासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे कराडमध्ये अशा गेस्ट हाऊसची गरजच काय असा सवाल केला जातोय। कराडमध्ये 5 स्टार सरकारी गेस्ट हाऊस उभारलं जाते, त्याची ही टेंडर नोटीस। 2 मजल्यांचा आणि साधारण 50,000 स्क्वेअर फुटांच्या या गेस्ट हाऊसच्या बांधकामासाठी खर्च केले जाणार आहेत तब्बल 17.5 कोटी रुपये। एवढा मोठा खर्च सरकारी गेस्ट हाऊससाठी का असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, तर त्याचं उत्तर आहे गेस्ट हाऊस 5 स्टार असणार आहे। कराडमध्ये असं 5 स्टार गेस्ट हाऊस उभारण्याचं काम सुरू असताना तिकडे माणखटावमध्ये दुष्काळी स्थिती काय आहे ते ऐका। पाण्याची पातळी जवळपास 2 मीटर ते 5 मीटरने खाली गेली, त्यामुळे कॉन्टिन्युएन्सी प्लॅन आम्ही टँकरसाठी तयार केला आहे। कारण दर महिन्याला ज्या ठिकाणी टँकरने पाणी भरतो आम्ही त्या ठिकाणं कमी तरी होत आहेत, कारण नव्यानं टँकरची पाणी भरण्याची ठिकाणं आम्हाला शोधायला लागतात। त्याचा कॉन्टिन्युएन्सी प्लॅन आम्ही तयार केला आहे। पण आणखी तरी एखादा महिना त्या ठिकाणी जी अवस्था आहे, जोपर्यंत मोठा पाऊस पडत नाही तोपर्यंत कदाचित आम्हाला आहे त्या छावण्या पुढे चालू ठेवायला लागतील, टँकरने पण पाणीपुरवठा करायला लागेल। कराडच्या सरकारी गेस्ट हाऊससाठी केला जाणारा 17.5 कोटींचा खर्च हा फक्त बांधकामाचा आहे। फर्निचरसाठी वेगळा खर्च केला जाणार आहे, त्यासाठी 2 कोटींची वेगळी तरतूद करण्यात आली आहे। बरं, एवढे 20 कोटी रुपये खर्च करून कराडला सरकारी 5 स्टार गेस्ट हाऊस उभारण्याचं प्रयोजनही कळत नाहीये। कराड काही जिल्ह्याचं ठिकाण नाही, तीर्थस्थळ किंवा पर्यटन स्थळही नाही। पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता आधीचं गेस्ट हाऊस जुनं झालंय एवढंच उत्तर मिळतं। कोट्यावधी रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या या गेस्ट हाऊसचा सामान्य जनतेशी मात्र काहीच संबंध असणार नाही, कारण या गेस्ट हाऊसच्या नावातच व्हीव्हीआयपी आहे। तसेच या 5 स्टार गेस्ट हाऊसच्या उभारणीवर एकदाच कोट्यावधी रुपये खर्च करून भागणार नाही, तर भविष्यात याच्या देखभाल दुरुस्तीवर देखील तेवढाच खर्च होणार आहे। आणि याचा फायदा राजकीय नेत्यांना जसा होणार आहे तसंच कंत्राटदारांचं देखील यातून भलं होणार आहे। व्हीव्हीआयपी किंवा 5 स्टार गेस्ट हाऊस ऐवजी कराडमध्ये हॉस्पिटल, शाळा किंवा इतर कोणत्याही लोकोपयोगी कामासाठी हे 20 कोटी खर्च करता आले नसते का, किंवा दुष्काळी भागालाही हा निधी देता आला असता। अधिकारी असोत की राजकारणी, त्यांना प्रवासादरम्यान कुठेही गेल्यास चांगल्या सुविधा मिळाव्यात यात गैर काहीच नाही। मात्र त्यापूर्वी राज्याची स्थिती काय आहे आणि जनतेच्या काय गरजा आहेत याकडे देखील राज्यकर्त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे। येथे मात्र लोकहिताच्या नावानं बोंब असताना स्वतःला स्वच्छ बनवणारे नेते मात्र ऐशोआरामावर भर देताना दिसत आहेत। विकी कांबळेसह नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।